एक नवीनच सून आली होती लग्न होऊन. घरी आली नांदायला आल्यानंतर तुझ्या बापानं एवढं दिलं होतं. घरात सामान ठेवायला जागा नव्हती. पण कर्मधर्म सोयागानं त्यांच्याकडनं बम राहिला होता. काय द्यायचा? बम राहिला होता. सासूनं इकडून तिकडून येता जाता म्हणा, सुनबाई तुझ्या बापानं सगळं दिलं ग, पण बंबत नाही दिला. तुझ्या सासूनं बापानं सगळं दिलं पण काय नाही दिला? बम. सारखी इकडून तिकडून याची बम 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 बम. सोनी एवढे वैतागली, तिला वाटलं कधी माहेराला जाते, कधी बापाला सांगते. आणि मध्ये पंचमीचा सण आला आणि सून गेली माहेराला गेली. घरात गेली तशी आईच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. आईला वाटलं माझ्या पोरीला लय जाच आहे. बाळा काय जाच आहे तुला सांग सासरमध्ये? काय नाही म्हणली, आई तुझ्या पाया पडते. साडी घेऊ नको, दागिना घेऊ नको, काय घेऊ नको, फक्त एक बम तेवढा घेऊन पीठ ठेवू. ती म्हणली थांब तुझ्या दादाला आल्यावर संध्याकाळी सांगते. दादा आला कुठनं राहणार पोरीला बघितल्यावर त्याला आनंद झाला. मला बाळा कधी आलीस? का आली म्हणली दुपारी. बरं. बायको संध्याकाळी म्हणली अहो ऐकलं का, आपण आपल्या सुनेला सगळं दिले, हा फक्त एकच राहिले, तेवढा बम तेवढा बाजारात नाना आणि त्या सासूच्या घरी नेऊन घालवा. घरी तुमच्या डोक्यात काय बिलाव काय आहे का? मी म्हणलंय का अंतरीचे स्वभाव आहे? तुमच्या मनातच हो सासूला सारख्या तुम्ही, आम्ही नाही. महाराज झालं गेला बाबा. पुरीला घालवा येताना त्यानं बम घेतला चांगला, 25,000 रुपयाचा जुन्यातला बम घेतला. गाडी भरली, गाडी घालून बैलगाडीनं पुरीला घालवा आला. पुरीला घालवलं, बम दिला. 6 वाजता गाडी दारात पोचली होती. सासूच्या डोक्यात एकच, जसा बम बघितला तिच्या डोक्यात आता सुनाला बोलायचं काय, बोलायचं आघात नाही, सारखं डोक्यातच होतं. बम नाही दिला, बम नाही, बम 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 बम. आवर त्या सुनाला वैताग आला होता. जसा बम बघितला तसा सासूचा आईस्क्रीमच झाला. आता काय घालून बोलावं, नेमकं अडचणच तिला तयारच व्हायना. आता बोलायचं काय? त्या बंबाकडे बघितलं, पण म्हातारी सारखी आतनं बाहेर यायची आणि बम बघाय, इकडून तिकडून यायची आणि बंबाकडे बघाय, इकडून तिकडून यायची आणि बंबाकडे बघाय. तिला रातभर झोप नाही, डोक्यात एकच, बम आणलाय. 3ला उठायचे, पाणी भरायचे आणि बम पेटवाय. 3ला उठायचे, पाणी भरायचे, बम पेटवाय. महाराज म्हातारी 3लाच उठली, रातच्या 3ला. आणि हापशाव 2 हांड, एक कडला आणि एक डोक्याव. हापसायची पाणी आणायची, बंबात वतायची, हापसायची पाणी आणायची, बंबात वतायची, पाणी आणायची, बंबात वतायची. रातच्या 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पाणी भरत होती. बम काय भरला नाही. तिच्या डोक्यात काय व्याह्यानं बम दिलाय, अख्ख्या गावाची आंघोळ होती काय. 3 तास झालं पाणी भरती तर बम भरला नाही. आय 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 म्हणली. सगळ्या गावातल्या बायका सकाळी बाहेर निघाल्या होत्या डबडी घेऊन. महाराज गावात त्या म्हणले राव पाटलाला पोरगा झाला, हा एवढं पाणी वाहायला लागलेलं आहे, बहुतेक 12 वर्षानंतर पाटलाला फळ आलं, पाटलाला पोरगं झालं. 12 वर्ष पाटलाला पोरगं नव्हतं, आज एवढं पाणी वाड्याकडनं वाहतंय म्हणजे पाटलाला पोरगं झालं. आणि पहिली काय होती पद्धत, पाटलाच्या किंवा कोणाच्या वाड्यात पोरगा झाला की तिथं हेल घालायचं, म्हणजे पाणी घालायचं. पाणी घालण्याकरता एवढं बायाने बी कळशा घेऊन हापशावर निघाल्या होत्या आणि पाटलीन पाणी वाहत होती. आय 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 मावशी पाणी वाहताय. अहो काय सांगायच्या म्हणली, आमच्या व्याह्यानं बम दिलाय आणि रातच्या 3 वाजल्यापासून मी पाणी भरती, बम काय भरणा, बम भरणा. हो चला बघायला. सगळ्या गावातल्या बाया घराला तिथं पाटलाच्या त्याचा मोठा वाड्यात. आणि पाटील जागं झालं. पाटील म्हणलं बायानी कसा सकाळी मोर्चा काढलाय का, बचत गटाची मिटिंग आहे काय? मग पाटील म्हणले काय झालं? काय ना म्हणली, आपल्या व्याह्याने एवढा मोठा बम दिलाय, सकाळी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मी पाणी भरती, पण अजून बम एवढा कंगोला सुद्धा घाला नाही बंबाचा. पाटील म्हणला, पाटलाला थोडंसं झुंजूमुंजू झालं होतं, दिसत होतं. पाटील बंबाच्या जवळ आलं. पाटलानं बघितलं तर पाण्याचा चिलोट लागलाय, टँकरभर पाणी वाहिले. पाटलीने विचारलं एवढ्या वेळेस तुला पाणी आण म्हणलं तर पाणी आणलं नाही, आणि आज पाणी वाहतं, एवढं पाणी कशात ओतलं? म्हणली हे काय या मधल्या नळखीत. हे पाटलानं बाय मागं झाली, 10 दिवशी काळा खाली वाजवली. मला अक्कल आहे का, तुला ज्ञान आहे का? हा पाणी ह्याच्यात होते ती होय. मग अगं हे टोपण काढायचं असतं, 2 हांड्यात बंबाल. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल,
वापरायचं ज्ञान नसेल, अक्कल नसेल तर काय उपयोग आहे? 25,000चा द्या ना तर 50,000चा बॉम्ब द्या. माणसाला ज्ञान पाहिजे. जीवनात ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे.